तुमचा पहिला प्रश्न आहे. पुणे जिल्ह्याला पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? तुमचे ऑप्शन आहे अ. झुंजारनगर, बी. पुण्यनगरी, सी. भीमाशंकर, डी. प्रभूनगर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पुण्यनगरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यातून कोणती प्रमुख नदी वाहते? तुमचे ऑप्शन आहे अ. गोदावरी, बी. भीमा, सी. कृष्णा, डी. तापी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. भीमा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. सिंहगड, बी. तोरणा, सी. रायगड, डी. शिवनेरी. तुमचे योग्य उत्तर आहे डी. शिवनेरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंहगड किल्ला कोणत्या पर्वतरांगेत आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. सह्याद्री, बी. सातपुडा, सी. विंध्य, डी. अरवली. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सह्याद्री. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पुण्यातील प्रसिद्ध शिक्षण संस्था कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. नालंदा विद्यापीठ, बी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सी. बनारस हिंदू विद्यापीठ, डी. मुंबई विद्यापीठ. तुमचे योग्य उत्तर आहे बी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. तुमचा पुढचा प्रश्न आहे. फर्ग्युसन कॉलेज कोणत्या शहरात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. बारामती, बी. पुणे शहर, सी. खेड, डी. जुन्नर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पुणे शहर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पुण्यातील कोणता किल्ला तिलक किल्ला म्हणूनही ओळखला जातो? तुमचे ऑप्शन आहे अ. सिंहगड, बी. पुरंदर, सी. रायगड, डी. राजगड. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सिंहगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे. आगा खान पॅलेस कोणासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. छत्रपतींचे वास्तव्य, बी. गांधीजींच्या कैदेसाठी, सी. ब्रिटिश राज्याचे कार्यालय, डी. मराठा युद्धासाठी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. गांधीजींच्या कैदेसाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. लाल महाल कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. छत्रपती शिवाजी महाराज, बी. संभाजी महाराज, सी. राजा राममोहन राय, डी. बाल गंगाधर टिळक. तुमचे योग्य उत्तर आहे अ. छत्रपती शिवाजी महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्यातील कोणते ठिकाण साखर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. मुळशी, बी. बारामती, सी. दौंड, डी. खेड.
तुमचे योग्य उत्तर आहे बी बारामती. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. जुन्नर, बी. मुळशी, सी. बारामती, डी. इंदापूर. तुमचे योग्य उत्तर आहे अ. जुन्नर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. विष्णू, बी. गणपती, सी. शिव, डी. हनुमान. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिव. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पुण्यातील प्रसिद्ध ओशो आश्रम कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. कोथरूड, बी. कोरेगाव पार्क, सी. कोंढवा, डी. वडगाव. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कोरेगाव पार्क. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. बारामती, बी. खेड, सी. जुन्नर, डी. दौंड. तुमचे योग्य उत्तर आहे सी. जुन्नर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, फिल्म अ टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. मुळशी, बी. पुणे शहर, सी. वाघोली, डी. भोर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पुणे शहर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पुण्यातील शनिवार वाडा कोणत्या पेशव्यांनी बांधला? तुमचे ऑप्शन आहे अ. नाना फडणीस, बी. बाजीराव पहिला, सी. माधवराव, डी. रघुनाथराव. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बाजीराव पहिला. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील प्रमुख शेती कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. तांदूळ, बी. ऊस, सी. गहू, डी. मका. तुमचे योग्य उत्तर आहे बी. ऊस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पुण्यातील प्रसिद्ध टेकडी पाषाण टेकडी कशासाठी ओळखली जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. औद्योगिक क्षेत्र, बी. पक्षी निरीक्षणासाठी, सी. शेतकरी बाजार, डी. ऐतिहासिक स्थळ. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पक्षी निरीक्षणासाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पुणे शहराला कोणते उपनाम दिले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. विद्येचे माहेरघर, बी. देवांचे शहर, सी. औद्योगिक नगरी, डी. शूरांचे गाव. तुमचे योग्य उत्तर आहे अ. विद्येचे माहेरघर. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, पुण्यातील प्रसिद्ध नदीवर कोणते धरण आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. भीमा नदीवर उजनी धरण, बी. गोदावरी नदीवर जयकवाडी, सी. कृष्णा नदीवर कोयना, डी. तापी नदीवर हातनूर.
तुमचे योग्य उत्तर आहे अ. भीमा नदीवर उजनी धरण.